राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आताची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येते. शेतकऱ्यांचे मोटरी केबल चोरी करणाऱ्या टोळीला घारगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. घारगाव पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतीवरील विद्युत पंपांची चोरी करणारे जेरबंद झालेत. यामध्ये 3 आरोपींची टोळी जेरबंद करण्यात घारगाव पोलिसांना यश आलंय. संगमनेर तालुक्यातील पठार भागात रात्रीच्या सुमारास मोठ्या चलाकीने शेतकऱ्यांचे विहिरी बोरवेल मधून कृषी पंप व कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असताना शेतकऱ्यांना दिलासा देणारी कामगिरी घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे. भोजदरी गावाअंतर्गत असलेल्या बाळंदरी येथील सराईत चोरांची टोळी मोठ्या शिताफीने गजाआड करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शेतकरी महेश गणपत हांडे राहणार भोजदरी तालुका संगमनेर यांच्या शेतातील कृषी पंप व कॉपरची चोरी, शेततळ्यामधील कृषी पंप व केबल चोरी गेल्याची फिर्याद घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यापूर्वी देखील अनेक चोरीचे गुन्हे घारगाव पोलीस ठाण्यात दाखल होते. शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य चोरी करणाऱ्या टोळीने हैदोस घातला असताना शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या, तर शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला होता. सदर गुन्ह्यांचे तपास कामी व संबंधित टोळी गजाआड करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी कंबर कसून पोलीस हेड कॉन्स्टेबल BY गोडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश शेळके, पोलीस कॉन्स्टेबल अनिल भांगरे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे, पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास आंधळे, चालक चंद्रकांत मेढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाड, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर असे पथक तपास कामी रवाना करण्यात आले. सदर गुन्ह्यांचा तपास करत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक तपासावरून आरोपी किशोर सुरेश काळे वय 25 वर्ष, आरोपी सागर सुरेश काळे वय 23 वर्ष, आरोपी अनिल देमाभाऊ काळे वय 27 वर्ष, सर्व राहणार भोजदरी गावाअंतर्गत बाळंदरी तालुका संगमनेर यांनी सदरच्या चोऱ्या केल्या असल्याची माहिती प्राप्त झाली. घारगाव पोलीस पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार 3ही आरोपींना मोठ्या शिताफीने जेरबंद केलाय. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी घारगाव पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या कृषी पंपसह कॉपर केबल तसेच इतर साहित्याच्या चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी शेतकरी दीपक भोर यांची 300 फूट कॉपरची केबल, शेतकरी राम गवंडे यांची 200 फूट कॉपरची केबल, शेतकरी रवींद्र गुंजाळ यांची 100 फूट कॉपरची केबल, शेतकरी ज्ञानेश्वर नायकवाडी यांची 200 फूट कॉपरची केबल, शेतकरी भाऊ तळते यांची 200 फूट कॉपरची केबल, शेतकरी भास्कर गुळवे यांची 100 फूट कॉपरची केबल, शेतकरी गोरक्षनाथ कडाळे यांची 130 फूट कॉपरची केबल, शेतकरी उत्तम निमसे यांची 80 फूट कॉपरची केबल, शेतकरी संतोष निमसे यांची 50 फूट कॉपरची केबल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. तसेच शेतकरी नवनाथ सागर, निलेश सागर, रोहित आहेर, अमोल कहाणे, सुरेश भुतांबरे, महेश हांडे, लक्ष्मी तिताकरे, सुभाष गुळवे, सीताराम गुळवे, सुभाष घोडे, शिवाजी उगले, रामदास भुतांबरे, संतोष शेळके या वरील सर्व शेतकऱ्यांचे इलेक्ट्रिक 5 HP कृषी पंप, शेतकरी भरत पाबळे यांची 1.2 HP इलेक्ट्रिक कृषी पंप, शेतकरी संदीप वाळुंज यांचा एक फिलिप्स कंपनीचा LED TV, बेलापूर येथील एक ट्रॅक्टरची एक्साइड कंपनीची लाल रंगाची बॅटरी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या असल्याच्या कबुल्या या 3ही चोरांनी दिल्या आहेत. वरील सर्व मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे. या संबंधित चोरांनी सदरचा मुद्देमाल कुठे दिला अथवा विक्री केला याबाबत घारगाव पोलीस स्टेशनचे पथक तपास करत असताना
दत्तात्रय किसन हुल्लवळे राहणार चैतन्यपूर तालुका अकोले यांच्याकडे 5 HP इलेक्ट्रिक कृषी पंप व एक ट्रॅक्टरची लाल रंगाची एक्साइड कंपनीची बॅटरी देवराम ज्ञानदेव मध्ये, गोरख ज्ञानदेव मध्ये, अशोक अंकुश मध्ये, अशोक सोनत्या दुधवडे, रवींद्र बबल्या केदारी, नितीन संजय दुधवडे सर्व राहणार बाळंद्री तालुका संगमनेर यांच्याकडून प्रत्येकी एक इलेक्ट्रिक कृषी पंप, विशाल सुखदेव दुधवडे राहणार बाळंद्री यांच्याकडून एक इलेक्ट्रिक कृषी पंप व एक LED TV, दीपक पवार राहणार अकलापूर यांच्याकडून एक इलेक्ट्रिक कृषी पंप, रामदास काशीनाथ वाडगे राहणार एठेवाडी नांदूर खंदरमाळ यांच्याकडून एक इलेक्ट्रिक कृषी पंप, तुषार बाळू काळे राहणार रामवाडी तालुका जुन्नर आळे यांच्याकडून एक इलेक्ट्रिक कृषी पंप जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार घारगाव पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव। पोलीस ठाणे घारगाव हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेततळ्यावरील विद्युत पंप आणि मोटारी तसेच केबल वायर याच्या चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं। सर्व स्तरामधून तक्रारी येत होत्या आणि पोलीस ठाणे घारगाव येथील आमचा सर्व स्टाफ यांनी खूप प्रयत्नांती एक 3 चोरांची टोळी पकडलेली आहे। त्या टोळीकडून आम्हाला जवळजवळ आमच्या घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेले 5 गुन्हे तसेच 8 एनशी, त्या व्यतिरिक्त अकोला हद्दीमधल्या एका गुन्ह्यातला मुद्देमाल असा एकूण जवळजवळ 13-14 गुन्ह्यातला मुद्देमाल आम्हाला रिकव्हर झालेला आहे। आणि विशेषतः यातील जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या 100% गुन्ह्यातली रिकव्हरी झालेली आहे। यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण चोरीचा जो मुद्देमाल आहे, आरोपी किती जरी सांगत असला की हे माझी वस्तू आहे किंवा माझ्याकडची आहे, जुनी आहे, वापरती आहे आणि तो विकण्याचा प्रयत्न करत असताना कुठल्याही शेतकऱ्याने पूर्ण खात्री करावी आणि मग खरेदी करावी। असा चोरीचा मुद्देमाल जर आपण खरेदी कोणी केला नाही तर ह्या आपल्या शेतबांधवांच्या चोऱ्या यापुढे होणार नाहीत। तसेच मी जे भंगार विक्रेते आहेत आजूबाजूचे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीचे आणि आजूबाजूच्या आमच्या बाजूच्या लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण कोणत्याही व्यक्तीकडून केबल जाळलेल्या अवस्थेत किंवा लाईव्ह अवस्थेत कोणत्या प्रकारच्या केबल खरेदी करू नये। अन्यथा यापुढे जर कधी आम्हाला असं काही आढळून आले, पुढे तपासामध्ये निष्पन्न झाले तर कोणाची गय केली जाणार नाही, 100% संबंधितांना त्यामध्ये आरोपी केले जाईल। आता आपण जे गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत, या 3 आरोपी त्यांचा पेशावर आम्हाला 3 दिवस 23 तारखेपर्यंत आहे आणि 23 तारखेपर्यंत आम्हाला अजूनही गुन्ह्यामध्ये रिकव्हरी होण्याची शक्यता आहे, अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि घारगाव पोलीस ठाण्याची कामगिरी यापुढे अशी दमदार चालू राहील। धन्यवाद। आरोपींवर काही याच्याबद्दल गुन्हे दाखल आहेत का? यामधील जो आरोपी एक आहे किशोर सुरेश काळे, याच्यावरती जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये एक मोटार चोरीचा गुन्हा दाखल आहे। इतर आरोपी वरती कोणताही गुन्हा दाखल नाही। यांच्या टीमची मोडस अशी आहे की हे दिवसा पाहणी करतात आणि दिवसा पाहणी केल्यानंतर शेततळ्यावर वड्याच्या बाजूने ज्या विहिरी आहेत ह्या विहिरींना ते रात्रीचं टार्गेट करतात। तरी शेतकऱ्यांना माझं असं आव्हान राहील की आपल्या शेतामध्ये अनोळखी कोणी जर दिसत असेल तर त्याला आपण हटकलं तर तो डेअरिंग अशा प्रकारची करणार नाही किंवा अशा प्रकारची कोणी फिरताना आपल्याला दिसून आली अनोळखी लोक तर ते संबंधित पोलीस स्टेशन इथे त्यांनी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि आज संबंधितांची माहिती दिली पाहिजे। हे 3 आरोपी आहेत का? अजून यांच्यामध्ये काही आरोपी? यामध्ये सध्या तरी आम्हाला 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। तपासामध्ये पुढे अजून आरोपी निष्पन्न झाले तर त्यांना 100% आरोपी केले जाईल, कोणाची यामध्ये गय केली जाणार नाही। सर, नागरिकांमधून अशी चर्चा आहे की या चोरीचं मेन मूळ अवैध दारू वगैरे गावागावांमध्ये आहे, तर त्याविषयी तुम्ही काय कारवाई करणार? उत्पादन शुल्क काय करणार? त्याविषयी काय सांगाल? याचं जर मूळ आम्हाला सध्या अजूनपर्यंत तरी आम्हाला तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं नाही, पण यापुढे जर तपासामध्ये आम्हाला अशा प्रकार निष्पन्न दिसून आला किंवा आढळून आला तर आम्ही संबंधित जे गावामधील दारू विक्रेते असतील, अवैध दारू विक्रेते असतील त्यावर यापूर्वीही वारंवार कारवाई करत आहोत। आताही आम्ही याच्यापुढे जास्त प्रमाणात कारवाई करू।
आणि दारू उत्पादन शुल्क विभागाला सुद्धा या संबंधाने आम्ही कळू की अशा प्रकारच्या काही घटना घडत आहेत. टीव्हीएस मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860554151 व 7798919091. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.